बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पहिल्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर। संपूर्ण निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत येणार हाती। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये। हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका स्पष्ट। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर भार टाकू नये अशी प्रतिक्रिया। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे। त्यांचं सगळ्यांचं स्वागत। अजित पवारांच्या अर्थ खात्यावर मंत्र्यांना वॉच ठेवण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती। तर अजित पवारांचंही ओपन चॅलेंज। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बोलावली बैठक। मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला राहणार हजर। राज्यात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या। वर्षावरील भाजप मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक। रोहिणीकडे सापडलं 22 तोळा सोनं आणि 7 जिवंत काडतुसं। लीड्स कसोटीमध्ये इंग्लंडनं केला भारताचा 5 गडी राखून पराभव। इंग्लंडची मालिकेत 1-0 अशी आघाडी। 5 शतकं झळकावूनही टीम इंडियाच्या पदरी पराभव। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदीचा भार नको, 5वी पासून हिंदी असावी असं अजित पवार म्हणाले। देशभरात मराठीची सक्ती करणार का असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलाय। हिंदी सक्ती केली तर संपूर्ण देशात मराठीची ही सक्ती केली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सक्ती केली म्हणून भाषा बदलत नाही, किती सरकार येतील किती जातील भाषा टिकून राहते। मराठी भाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे। माळेगाव कारखान्यामध्ये पवार काका पुतण्यांची युती टळल्याची कबुली स्वतः अजित पवारांनीच दिल्यानं चर्चांना उधाण आलंय। निवडणुकीच्या काळात शरद पवारांच्या पॅनलसोबत युती करण्यासंदर्भात पवारांच्या पॅनलमधील शिवाजीराव जगताप यांच्यासोबत 2 ते 3 वेळा चर्चा झाल्याची कबुली अजित पवार यांनी दिली आहे। बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळालाय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्यात आलं होतं। विभागीय सहनिबंधकाच्या या निर्णयाला नागपूर हायकोर्टानं स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे बच्चू कडूंकडे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि संचालक पद कायम राहणार आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजित ढेपे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत बच्चू कडूंना दिलासा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। दिल्लीमध्ये 29 जून आणि 30 जूनला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे। आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसंच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रणनीती आखलेली आहे। ऑगस्ट महिन्यात काँग्रेस राज्यात जनसंवाद यात्रा काढणार आहे। गावोगावी जाऊन सरकारचं अपयश जनतेला सांगितलं जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी कालपासून आंदोलन सुरू केलंय। विधानसभेतील आश्वासनावरून क्या हुआ तेरा वादा असं म्हणत भाग्यश्री आत्राम यांनी ठिय्या आंदोलन केलं। कंत्राटदारांनी कामगारांना विनासुरक्षा कामावर जुंपलं तर खबरदार असा इशारा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलाय। कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचं मंत्री फुंडकर म्हटलंय। महाराष्ट्रातील 3ऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोनशिलेचा उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडला। बुलढाण्यामध्ये हा समारंभ संपन्न झाला।
वर्धा जिल्ह्यामध्ये 1974ला तत्कालीन सरकारनं दारूबंदी केली. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ नावाला असून सेवाग्राम आणि पवनार आश्रम वगळता जिल्ह्यात पूर्णतः दारूबंदी उठवत खुली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी केली. चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. भास्कर जाधव यांच्या पत्नीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्घाटन पार पडलं. यावेळी भास्कर जाधव यांनी गाणं गायलं. आता एक मोठी बातमी. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी आज बैठक बोलावलेली आहे. मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित राहणार असून सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंत्रालयात फक्त 20% कर्मचारीच उपस्थित असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. त्यामुळे मंत्रालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 20 जूनला 19,457 पैकी 3,795 कर्मचारीच मंत्रालयामध्ये उपस्थित होते. पत्रकार विक्रांत जोशी यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी पार पडणार आहे. दरम्यान वाल्मिक कराडचा कटाचा सूत्रधार असून याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केले अशी माहिती वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. नागपूर समृद्धी महामार्गावर अवघ्या 20 दिवसात खड्डे भरण्याची नामुष्की आलेली आहे आणि या महामार्गावर इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर तालुक्याच्या हद्दीत 20 दिवसात दोन्ही मार्गिकेवर खड्डे पडलेत. इगतपुरी ते आमणे या टप्प्याच्या कामावर 1,182 कोटी रुपये खर्च करण्यात आले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ड्रेस कोडची सक्ती करावी आणि पुतळ्याचं पावित्र्य राखावं अशी मागणी करत स्वराज्य शिवप्रेमी संघटनेतील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फलक झळकवले. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरात 163 कुपोषित बालकं आढळून आलेली आहेत. यातील 9 मुलं अतितीव्र कुपोषित तर 152 मुलं ही मध्यम कुपोषित गटात असल्याची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरात पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झालेली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय तर वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. दिवा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बाईक रॅली काढली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केली. पनवेलमध्ये ताप, डोकेदुखी, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हा आजार थोडासा संसर्गजन्य असल्यानं घरात स्वच्छता आणि गर्दीमध्ये जाणे टाळण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य खात्यानं दिल्यात. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेनं रविवारी सुद्धा नागरी आरोग्य केंद्र सुरू ठेवलेले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी पालिकेनं 11,41,663 ठिकाणांची तपासणी केली. त्यापैकी 7,167 ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचं आढळून आलं. त्यातील 1,292 जणांना नोटीस बजावण्यात आल्या. इयत्ता 1ली ते 4थी हिंदी नकोच असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते. मात्र बाळासाहेबांच्या विचारांचे खोटे वारसदार अजून गप्पच आहेत. ते काय कारण असतील बरं, असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावलाय. देशात विमानतळ नसलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि लघु विमानांच्या उड्डाणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच स्वतंत्र हवाई वाहतूक धोरण राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेली आहे. जून महिन्याच्या 29 तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस आणि वारा यामुळे तीव्रता त्याची वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांची तसंच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडत असून 5 टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे. धरणात 41 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय तर धरणात 31,252 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेलेला आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस पडतोय. बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. शालेय शिक्षण विभागानं वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळांना 52 रविवार वगळून वर्षभरात एकूण 76 सुट्ट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या 10 दिवस आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्ट्या असणार आहेत.
भारतीय रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे खात्यानं घेतलेला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या वातानुकूलित प्रवासी दरात 1 पैसा आणि वातानुकूलित लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या वातानुकूलित प्रवासी दरात 2 पैशांची वाढ केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पहाटे 4 वाजता जेजुरीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या प्रवास गेल्या 14 वर्षांपासून रांगोळी कलाकार राजश्री भागवत पुणे ते पंढरपूर दरम्यान ठिकठिकाणी रांगोळ्यांची पायघड्या घालतायत, तर भाग्यश्री भागवत ही सेवा मोफत करतात. आषाढी एकादशी निमित्त दुकानदारांनी भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये यासाठी एफडीए प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. आळंदी आणि देहू ही वारीची प्रमुख ठिकाणं आहेत. त्या मार्गावरील जी मुक्कामाची स्थळं आहेत तिथे काही संस्थांकडून अन्नदान केलं जातं, भंडारे आयोजित केले जातात. त्या ठिकाणी स्वच्छता किंवा अन्नाची सुरक्षितता आहे की नाही हे तपासलं जाणार आहे.